आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, ज्या वेळेला जीवा आणि काव्याचं सत्य समोर येतं त्यावेळेला घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर नंदिनी म्हणते की जीवा आणि काव्याचं मी लग्न लावून देईन. आणि मग नंदिनीने असं म्हणल्यानंतर सगळेजण खूपच शॉक होतात. तर जीवा मग नंदिनीला म्हणतो, नंदिनी तू भानावर ये, असं काही नाही आमच्या दोघांमध्ये. आता आता आमच्या दोघांमध्ये कसलंच नातं नाही. माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. तिच्यावर होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आणि जीवानी असं म्हणल्यानंतर नंदिनी खूप चिडते आणि जीवाची कॉलर धरून म्हणते, अजून किती खोटं बोलणार आहात जीवा? त्या मोल्डमधला तो हात तुमचा आणि काव्याचा होता. तुमच्या छातीवर काव्याच्या नावाचा टॅटू होता. तुमच्या आयुष्यातली मिस के सुद्धा काव्या होती. तुमचं प्रेम फक्त काव्यावर होतं. तिच्या आठवणीमध्ये तुम्ही लग्नानंतर सुद्धा जळत राहिलात. मी तुमच्यासाठी फक्त एक तडजोड होते. तुमचं प्रेम काव्या होती. तुमचं सिक्रेट काव्या होती. तुम्ही तर मला लग्नानंतर एवढा सुद्धा दर्जा दिला नाहीत की तुमचं सिक्रेट तुम्ही मला सांगू शकाल. आणि मग तुमचं माझ्यावर प्रेम आहे असं कसं म्हणू शकाल? तुमचं पहिलं आणि शेवटचं प्रेम माझी बहीण काव्य आहे. मी तुम्हाला लागलेली एक सवय आहे, जी लागताना न कळत लागते पण ठरवून सोडावी लागते. मला सुद्धा तुम्ही ठरवून सोडा आता. मी तुम्हा दोघांचं लग्न लावून देईन. नंदिनीच्या या बोलण्याने सगळ्यांना फार वाईट वाटतं. फक्त वसुंधरा आणि रम्याला मात्र भयंकर आनंद होत असतो. आणि मग काव्य हात जोडून नंदिनीला म्हणते, ताई असं करू नकोस, अनर्थ होईल सगळा. असं काहीच नाही आमच्यात आता, जीवा फक्त तुझे आहेत. त्यावर नंदिनी काव्याला म्हणते, तू सुद्धा माझीच होतीस ना गं. जगात कुणावरही जेवढा विश्वास नाही तेवढा विश्वास होता माझा तुझ्यावर. तू का नाही सांगितलंस मला? माझा जीव अडकलाय तुझ्यात, माहिती होतं ना तुला. मग तू हे सगळं का नाही सांगितलंस मला? तेव्हा काव्या खूप रडत असते आणि रडतच नंदिनीला म्हणते, ताई मी तुला सगळं सांगणार होते. ह्या घरात गृहप्रवेश करता वेळेलाच मी तुला सगळं सांगणार होते. ह्या घरातल्या दुसऱ्या मुलासोबत मला गृहप्रवेश करायचं हे मी तुला सांगणार होते. परंतु तोपर्यंत तू जीवासोबत लग्न करून माझ्यासमोर उभी होतीस. माझ्या पाठोपाठ तू सुद्धा जीवासोबत लग्न करून या घरात उभी होतीस. जीवाने हे सगळं का केलं तुम्हाला माहिती नव्हतं, पण मला कळत होतं. काव्याने असं बोलल्यानंतर नंदिनी काव्याला म्हणते, नाही नाही, तू जे हे सगळं सांगतेस त्यावेळेला तुझं लग्न झालं होतं. पण मी जेव्हा मांडवात परत आले होते तेव्हा माझं लग्न झालंच नव्हतं. तेव्हा तू मला सगळं सांगू शकली असतीस ना. तू जर हे मला तेव्हा सांगितलं असतंस तर खरं सांगते, तुझी ही ताई आयुष्यभर अविवाहित राहिली असती फक्त तुझ्यासाठी. फक्त एकदा तू मला सांगायला हवं होतंस की ताई पार्थ बरोबरचं हे लग्न माझ्यासाठी अनर्थ आहे. आपण काहीतरी केलं असतं. मी जीवांना माझ्याशी लग्नच करू दिलं नसतं. पण मला नाही तर पार्थला तरी किमान तू सांगायला हवं होतंस. गावात नाही, मुंबईत आल्यावर तरी तू सांगायला पाहिजे होतंस. एकदा बोलायचं होतं सोना, मी नसते मध्ये आले, तू का गप्प राहिलीस? तर काव्या खूप रडत असते. काव्या मग नंदिनीला म्हणते, कशी सांगणार होते ताई मी गप्प राहिले कारण मी किती जणांचे संसार मोडणार होते. आधीच माझ्यामुळं तुझं एक लग्न मोडलं होतं कारण तुझ्या जागी मी उभी होते. तुझ्या जागी मला उभं राहावं लागलं होतं. जीवाने तुझ्या डोक्यावर हात ठेवला. तू त्याला मनापासून स्वीकारून समजूतदारपणे सप्तपदी चाललीस. ते सुद्धा तुझं लग्न मोडायला हवं होतं का मी? आणि काका काकूंनी काय करायचं? त्यांनी का हे सगळं सहन करायचं सांग बरं मला. गावकरी, आपले सगळे नातेवाईक, आपली सगळी जवळची माणसं, या सगळ्यांनी आपल्यावर टीकेची झोड उडवली होती. अगदी पार्थवर सुद्धा. म्हणून मी काय बोलले नाही, मी काही बोलू शकले नाही, मला काही बोलता आलं नाही म्हणून मी गप्प राहिले. असं म्हणत काव्या हात जोडून खूप रडायला लागते आणि म्हणते, पण ताई विश्वास ठेव माझ्यावर. आता आमच्यात काहीच असं नाही. आमच्यात आता कुठलंच नातं नाही. आमच्यात काहीच उरलेलं नाही. प्लीज मला समजून घे. असं म्हणत काव्या नंदिनीचा हात हातात घेऊन रडायला लागते. तर मग त्यावेळेला जीवा म्हणतो, हो नंदिनी, काव्य अगदी बरोबर बोलतीये. तुला काव्याने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी डिवोर्सचा पर्याय दिला होता. पण तूच म्हणालीस ना की लग्नानंतर होईल प्रेम. तेव्हा मग नंदिनी जीवाला म्हणते, हो, कारण त्यावेळेला गावामध्ये वणवा पेटला होता. त्या अग्निपरीक्षेतून तुम्ही वाचवलत मला जीवा, आणि त्यासाठीच मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. कुणीतरी हातात धरलेल्या माझ्या हातापेक्षा त्यावेळेला माझ्या डोक्यावर ठेवलेल्या हाताचं मोल जास्त होतं माझ्यासाठी. पण आता असं वाटतंय की तो हात तुम्ही माझ्या डोक्यावर नाही तर काव्याच्या डोक्यावर ठेवायला हवा होतात. तुम्ही तरी सांगू शकला असतात ना जीवा. तुम्ही का नाही सांगितलं तुमचं प्रेम आहे एकमेकांवरती? तुम्ही मला नाही सांगितलं, पण किमान आईंना, बाबांना किंवा इतर कोणाला तरी सांगू शकला असतात. का नाही सांगितलं तुम्ही? हे पार्थ, हे भाऊ आहेत ना तुमचे, जवळचं मित्र मानता ना तुम्ही ह्यांना. तुम्ही ह्यांना सुद्धा सांगितलं नाहीत. त्यावर मग जीवा म्हणतो, मी कसं सांगणार होतो हे सगळं? काव्याचं आणि पार्थदादाचं आधीच लग्न लागलं होतं, मग मी कुठल्या तोंडाने सांगणार होतो? तेव्हा नंदिनी म्हणते, ज्या तोंडाने तुम्ही डिवोर्सची मागणी केली त्याच तोंडाने. आणि मग नंदिनीने डिवोर्सचं नाव काढल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो.